शेतकरी बांधवांनो, पीक विमा कंपनीच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। बांधवांनो, पीक विमा कंपनीने घेतले हातवर पीक विम्याकरिता अवघी 6 कोटींची बोलवण। ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो। कारण आता शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळायला पाहिजेत होते, परंतु सरकारने म्हणजेच विमा कंपनीने आता हात वर केल्याचं दिसून येत आहे। मग आता शेतकऱ्यांना काय तोटा होणार आहे, काय नुकसान होणार आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तसेच कोणकोणत्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत तेही आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा। शेतकरी बांधवांनो, मागील खरीप हंगामातील पिकांच्या विम्याची नुकसान भरपाई 41,46,00,000 रुपये मंजूर असली तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर अवघे 6 कोटी रुपये जमा झाले आहेत। या वर्षीचा खरीप हंगाम महिन्यावर आला असला तरी मागील नुकसान भरपाई खात्यावर जमा झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पणन विभागाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला। दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांकडून तूर आणि हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी सातत्याने होत आहे। या मागणीचा विचार सरकार मुदतवाढ देण्याचा निर्णय घेत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पणन विभागाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून अतिरिक्त मुदतवाढ मिळवून दिल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे। मित्रांनो, आतापर्यंत 37,801 शेतकऱ्यांकडून 6,82,037 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली। सुरुवातीला केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP योजनेअंतर्गत तूर खरेदीसाठी 90 दिवसांचा तर हरभरा खरेदीसाठी 60 दिवसांचा कालावधी मंजूर करण्यात आला होता। मात्र राज्यातील शेतकऱ्यांकडून मुदतवाढीची सातत्याने मागणी होत होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पणन विभागाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून अतिरिक्त मुदतवाढ मिळवून दिल्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले। किमान हमीभाव योजनेअंतर्गत तूर खरेदीला 1 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात झाली असून 1 मे पर्यंतचा कालावधी आता 31 मे 2026 पर्यंत वाढवण्यात आला होता। खरीप हंगाम 2025 आणि 26 साठी राज्याला 3,37,000 मेट्रिक टन तूर खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे। आतापर्यंत 37,801 शेतकऱ्यांकडून 6,82,037 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे। हरभरा खरेदीला 1 मार्च 2026 पासून सुरुवात झाली होती। आधी 29 एप्रिलपर्यंत असलेली मुदत आता 29 मे 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे। हरभरा खरेदीसाठी सुरुवातीला 6,61,250 मेट्रिक टन उद्दिष्ट देण्यात आले होते। त्यात आणखी 58,632 मेट्रिक टन वाढ करून एकूण उद्दिष्ट हे 8,19,882 मेट्रिक टन करण्यात आले आहे।